हॅलो हाय नमस्कार. यू आर लिस्निंग MGM 90.8 FM. RJ अदनान तुमच्यासोबत आहे आणि आपल्यासोबत आहे डॉक्टर अमोल पाथरीकर सर, मानसोपचार आणि व्यसनमुक्ती तज्ज्ञ, हॉस्पिटल हर्सुल टी पॉइंट आणि दिशा हॉस्पिटल. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे. यस, नमस्कार. कसे आहात तुम्ही? आय एम गुड. हाऊ आर यू? आय एम फाईन सर. सर, ऍज अ पुरुष आज आपण आपल्या पुरुषांच्या मेंटल हेल्थ बद्दल बोलणार आहोत. Yes. तर सर, सर्वात आधी आपल्या पुरुषांच्या मेंटल हेल्थ बद्दल सांगा की आपल्याला असं वाटतं की यार आपण जास्त ओपन अप होत नाही, हो, तर या पाठीमागे काय कारण असेल? बरोबर. ऍक्च्युली खरं आहे की स्त्रिया जेवढ्या, जसं आपण पाहतो की जेवढ्या इमोशनल असतात, आपले इमोशन्स ते चांगल्या प्रकारे व्यक्त करतात, तसं पुरुष नाही करत आहे. हे खरं आहे अगदी. आणि त्याचं कारण काय आहे ना, की आपण पाहतो सुरुवात लहानपणापासूनच म्हणजे लहान जेव्हा मुलं असतात, बॉईज, त्यांना पहिल्यापासूनच एक प्रकारची म्हणजे पालकांकडून किंवा आपण मित्रांकडून किंवा त्या आपण जसं म्हणतो आजकाल मूवीजमध्ये, सिरियल्समध्ये किंवा मीडियाद्वारे त्याच्यात एक प्रकारचं असं चित्रीकरण केलेलं आहे की ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सतत असं त्यांना सांगितलं जातं की की पुरुष हा स्ट्रॉंग आहे, हा इमोशनली पण स्ट्रॉंग पाहिजे मग, आणि तो कधी कोणासोबत रडला नाही पाहिजे किंवा त्यांनी त्याच्या भावना व्यक्त करताना असं वाटतं की तो कमजोर दिसू नये किंवा तो मग त्याच्यामुळे त्याला ते म्हणजे त्याला लोक त्याला सोसायटी पण त्याला मग काय करते की नाही, हा तेवढा स्ट्रॉंग व्यक्ती नाहीये. हे खूप पहिल्यापासून त्यांना बिंबवलं जातं आणि त्याच्यामुळे काय आहे ना, जसं जसं मुलांची पुढे वाढत राहते तसं तसं त्यांच्या मनामध्ये ते इंटरनल त्यांना वाटतं की नाही, आता मला कुठल्याही प्रकारचं जर मला स्ट्रेस आला, ताण आला, तर त्याला ते काय करतात की ते मनामध्ये त्याचे इमोशन्स, भावना ते कधी व्यक्त नाही करत, रादर ते त्याच्या मनामध्येच ठेवतात. तर हे एक कारण आहे की सर्वात पहिल्यापासूनच आपल्यामध्ये ते बिंबवलं गेलेलं आहे. आणि याच्या अगोदर असं होतं ना, बऱ्याच वेळा समाजात काय होतं की समजा एखाद्या व्यक्तीने आपले इमोशन्स व्यक्त केले आणि त्याला रिजेक्शन भेटलं, म्हणजे किंवा त्याचा मजाक उडवला, तर मग ते व्यक्ती नेहमीच मग भविष्यामध्ये टाळायला लागतात. आणि तिसरं काय की त्याच्यावरती आता त्याला आपण आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि त्याच्यामध्ये काय ना की अजूनही पुरुषांना घर चालवावं लागतं, घरामधलं फायनान्शियल बर्डन त्याच्यावर असतं, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते, तर त्याचं सगळं लक्ष त्या गोष्टींकडे असतं. त्या पण एक गोष्टी करताना त्याला स्वतःला खूप स्ट्रॉंग दाखवावं लागतं, कारण फॅमिलीचा तो एक मेनली अर्निंग मेंबर असतो मोस्ट ऑफ द केसेसमध्ये, आणि त्याच्याकडून त्याच्या अपेक्षा पण असतात. या सर्व कारणांमुळे काय आहे ना की त्यांना इमोशन्सनी ते व्यक्त होत नाही. आणखीन एक कारण म्हणजे थोडं हार्मोनल. आता कसं आपल्याकडे इस्ट्रोजन नावाचं हार्मोन स्त्रियांमध्ये असतं जे पुरुषांमध्ये नाही येतात. मग त्याच्याने काय होतं की ते इस्ट्रोजन हे थोडंसं इमोशनल आपण आहे ना, त्याला आपण इमोशन्स किंवा आपल्या भावना व्यक्त करू शकतात, त्यामुळे स्त्रिया चांगल्या प्रकारे. आपल्यामध्ये ते पुरुषांमध्ये ते नसल्यामुळे म्हणजे त्याचा परिणाम असा असतो की आपण तेवढा स्ट्रॉंगली ते व्यक्त नाही करत. ही सर्व कारण असतात. डेली रुटीन मध्ये आपल्या जे स्ट्रेस असतो, काय रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, यामुळे आपल्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो? हो, पुरुषांच्या ह्याच्यावर आता कसं आहे की काय होतं ना युजली की जसं मी सांगितलं की पुरुषांना त्याला सर्वात जास्त रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि त्याच्यामुळं त्यांना काय होतं, ते सतत मध्ये त्यांच्यात इमोशन ते स्वतः दाखवत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांच्या त्या भावना त्यामध्येच तशा दाटून राहतात आणि त्यामध्ये दाटून दाटून एक वेळ काय होतं, मग त्या ज्वालामुखी त्याचा फुटतो आणि मग त्याच्यानंतर मग त्यांना काय ना की मानसिक स्पेशली आजार, जसं त्याच्यामध्ये एन्झायटी येतं, डिप्रेशन येतं, हे ते चालू होण्याचं खूप म्हणजे त्याच्यामध्ये शक्यता असते. आणि त्याच्यामध्ये माणसांमध्ये चिडचिडपणा वाढतो, त्यांना सतत उदास वाटायला लागतं. बऱ्याच वेळा काय होतं, याचा परिणाम असा होतो की मग ते या स्ट्रेस हँडल करण्यासाठी व्यसनांकडे वळू लागतात. मग त्याच्यामुळे कधी अल्कोहोल किंवा इतर व्यसनामध्ये ते अडकतात, कधी कधी गॅमलिंगमध्ये अडकतात, कारण त्यांना तो ब्रेक पाहिजे असतो. आणि आणखीन काय होतं, सतत जर ते मनामध्ये स्ट्रेस राहिला तर त्याच्याने काय होतात, जसं सततची पोटदुखी, सततची डोकेदुखी, झोप न येणं, थकवा येणं, कारण सतत तुमच्या शरीरावर ताण मनावर ताण पडला की तुमच्या शरीरावर पण ताण पडतो, म्हणून सतत काही ना काहीतरी डोकं दुखणं, पाठ दुखणं, थकवा जाणवणं, पोटदुखीचे किंवा मग डायजेशनशी रिलेटेड खूप प्रॉब्लेम वाढतात, झोपेचे प्रॉब्लेम वाढतात, चिंता वाढू लागते आणि ते काही कोणाला एक्सप्रेस करत नाही. ह्या सगळ्या गोष्टी वाढतात आणि चिडचिडपणा खूप वाढतो त्याच्यामध्ये. तर काय आहे ना की भावना कधी ना कधी तर ते दाटून येणारच. मग त्याचा कधी कधी जेव्हा उद्रेक होतो तेव्हा आपण पाहतो की खूप जास्त चिडचिडपणा वाटते किंवा मग त्यांना इतका उदासपणा वाटतो की त्यांना वाटतं की आता मला कोणी वाचू शकत नाही आणि मीच घरातला स्ट्रॉंग पुरुष आहे आणि बाकीचे तर ते मग त्यांना वाटतं की मग मला कोण सपोर्ट करेल, जर मीच जर आता दुबळा पडलो मग त्यावेळेस ते त्यांना इतकं डिप्रेशन वाढतं, कधी कधी ते आत्महत्यासारख्या गोष्टीकडे पण खूप जास्त वळतात. येस.
आणि सर, एन्झायटी डिप्रेशनची लक्षणं जे महिलांमध्ये असतात त्यापेक्षा वेगळी पुरुषांमध्ये असतात का, की सिमिलर असतात? आता जवळपास तशी आपण म्हणलं डिप्रेशनचे लक्षणं काय असतात, जवळपास सारखे असतात. जसं आपण उदासपणा वाटणं, करमत नाही, मन लागत नाही, माझ्या आवडीनिवडीच्या गोष्टीमध्ये पण माझं मन रमत नाहीये, मला लगेच ताण येतो, ओव्हर थिंकिंग वाढली आहे, झोप नाही येणं, हे कॉमन लक्षणं असतात की जे थोडंसं म्हणजे पुरुष आणि स्त्रियांमध्ये दोन्ही डिप्रेशनची गोष्ट असतात लक्षणे जे सारखे आहेत. पण पुरुषांमध्ये काय असतं ना की ताणतणाव, स्ट्रेस हा त्याच्या चिडचिडपणामध्ये जास्त व्यक्त होतं, कारण का असं पुरुषांमध्ये तशी पण थोडी एनर्जी जास्त असते. त्यामुळं काय आहे ना, जसं स्त्रिया ह्या रडून मोकळं होतील किंवा इमोशनली आपलं व्यक्त करतील, पण पुरुषांमध्ये काय असतं, जास्त करून चिडचिडपणा हा खूप जास्त दिसून येतो त्याच्यामध्ये. आणि आणखीन काय होतात की जसं आपण म्हणलं की झोपेचे आजार त्याच्यामुळे वाढतात, त्यांना सतत थकवा जाणवतो, त्यांचा कॉन्फिडन्स कमी होतो, पण त्यांना व्यक्त करता येत नाही. आणि जसं मी सांगितलं की ते एकदम शेवटच्या टोकाच्या भूमिकेला म्हणजे ते पण साकारतात. आणि सांगितलं जसं की व्यसनाकडे ते खूप जास्त वळतात त्याच्यामुळे. तर मेनली काय की स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये चिडचिडपणा हा पुरुषांमध्ये जास्त असतो, स्त्रियांमध्ये हे जास्त करून झोप न येणं, अतिविचार करणं आणि उदासपणा वाटतो. पण याच्यात एक गोष्ट आहे, जसं मी सांगितलं की आत्महत्येचे विचार येणं हे स्त्रियांमध्ये पुरुषांमध्ये सारखं असतं, पण आत्महत्या करण्याचं रिअलमध्ये करण्याचं प्रमाण हे पुरुषांमध्ये 4 पटीने जास्त आहे स्त्रियांपेक्षा. कारण त्याच्या मागचं अजून एक कारण आहे ती एनर्जी. ती एनर्जीमुळे इम्पल्सिव्हिटी आणि इतकी जास्त वाढते की ते पुरुष नुसतं त्यावेळेस करायचा विचार नाही करत, तो करून बसतो. तसं स्त्रियांमध्ये विचार येतात, पण त्या करण्यामागचं म्हणजे त्यांना थोडंसं कमी टाइम लागतो, पण पुरुषांमध्ये ते प्रमाण जास्त दिसतं. हा थोडासा फरक आपण जाणवलेला पाहतो त्याच्यामध्ये. आणि आता तुम्ही सांगितलं की महिला रडतात आणि ते एक्सप्रेस होतात, आणि असं म्हणतात की मेन डोंट क्राय, आणि लहानपणापासून आपल्याला शिकवलेलं असतं की यार मुलं रडत नाहीत, लडका आहे तो रोमत. तर रडणं किती गरजेचं आहे पुरुषांना सुद्धा? रडणं कुठल्याही प्रकारे आपल्या भावना व्यक्त करणं ते खूपच गरजेचं आहे. पहिली गोष्ट तर पुरुषांनी स्वतःला हे समजून सांगितलं पाहिजे की भावना व्यक्त करणं म्हणजे काही वाईट नाहीये, ते ठीक आहे, ती गरज आहे. तुमच्या भावना व्यक्त करा. ते तुमच्या जवळचे कोणी व्यक्ती असेल, तुमचा मित्र असेल, किंवा सगळ्यात महत्वाचं मित्र सांगतो आपल्या लाईफ पार्टनर सोबत, म्हणजे स्त्रियांसोबत आपल्या भावना व्यक्त करा, कारण त्या जास्त समजू शकतात. आणि स्त्रियांमध्ये जरी भावनात्मक दृष्ट्या त्या थोड्या कमजोर वाटल्या म्हणजे लगेच एक्सप्रेस करतात, पण त्या इमोशनली तशा स्ट्रॉंग असतात माणसांपेक्षा. तर त्यांना जो इमोशनल सपोर्ट मी कधीही बघितलं की त्यांच्या वाईफ कडून हा त्यांना जास्त भेटतो. त्या गोष्टी त्यांच्याकडे शेअर केल्या पाहिजे. दुसरं हे ऍक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे की आपण काही रोबोट नाही ना, आपण म्हणजे हा माणूस हा सोशल प्राणी आहे, तर आपण रोबोटिक नाही, आपल्या पण भावना आहेत, आपल्याला पण ताण येतो, आपल्याला पण स्ट्रेस येतो, तर त्या मोकळं करणं गरजेचं आहे. ठीक आहे. नंतर मी जसं म्हणाल की आपण कनेक्ट होणं गरजेचं आहे, म्हणजे आपल्या मित्रांकडे सोबत कनेक्ट व्हा, फ्रेंड्समध्ये जा, ब्रेक घेत राहा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, हा जो स्ट्रेस हँडल करण्यासाठी जे लोक मी म्हणतो ना पुरुष हे जास्त करून व्यसनाचा आधार घेतात, किंवा आपण पाहतो की ते गॅम्बलिंग मध्ये जास्त जातात. काही पुरुष स्ट्रेस कमी करण्यासाठी आपण असे पाहिले की विनाकारण शॉपिंग करतात, महागड्या वस्तू करतात, म्हणजे त्याच्यातून त्यांना टेम्पररी प्लेजर भेटतो, पण तेच त्याचं काही समाधान नाही. या सर्व गोष्टी टाळणं आणि ऍक्सेप्ट करणं की इमोशनली मला गरज आहे, काही हरकत नाही की तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या, त्याच्याने काही त्याचं तुमचं परसेप्शन चेंज होत नाही, लोकांचं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा लोकांचा जोही असेल, पण तुम्ही तुमच्या क्लोज वनला तुम्ही त्यांच्याशी बोलून दाखवणं हे गरजेचं असतं. येस सर. सो बेसिक 4 प्रश्न हो गए. सो थँक्यू सो मच सर, थँक्स लॉट. खूप छान वाटलं. आज महत्वाची आणि उपयुक्त माहिती माहिती झाली आपल्याला अबाउट मेन्स मेंटल हेल्थ बद्दल, कारण की याबद्दल जास्त आपण बोलतच नाही, स्वतः मेन सुद्धा याबद्दल बोलत नाहीत, अवॉइड करतात, आणि त्यांना वाटतं की मेंटल हेल्थ त्यात काय इतकं, पण त्यातही खूप काही आहे. तर या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या टॉपिकवर बोलणारच आहोत प्रत्येक आठवड्याला मेन्स मेंटल हेल्थच्या. तर तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवर. तोपर्यंत काळजी घ्या आणि ऐकत राहा MGM 90.8 FM.